आजोबा, आजोबा, माझी नासाला निवड झाली. आता मी अमेरिकेत जाणार आहे. आजोबा, एक विचारू? आजोबा, महाराष्ट्राचा जन्म कसा काय झाला? आणि मला आजोबा एक सांगा, सगळ्यांनी मराठीच कशाला बोलायला पाहिजे? अरे आज काही तुम्ही भलतच विचारताय. आजोबा सांगा ना. ठीक आहे, सांगतो. महाराष्ट्राचा जन्म 107 हुतात्म्यांच्या बलिदानाने झाला आणि म्हणूनच आपल्या महाराष्ट्रासाठी आणि आपल्या मराठी माणसांसाठी मराठी भाषाच महत्वाची आहे. हा, तरीच सर म्हणत होते प्रत्येक गावातील मराठी शाळा टिकणं गरजेचं आहे, हो की नाही ग? आजोबा, थँक्यू. ए, आपली शाळा किती मस्त आहे ना? हो ना, आणि शिक्षक पण किती मस्त आहेत. मला तर माझी शाळा खूप आवडते. मला सुद्धा. मी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीमध्ये आले आणि अभिनयात सुद्धा पहिली आले. मला MTS परीक्षेमध्ये गोल्ड मेडल मिळालं आणि धावण्याच्या स्पर्धेमध्ये पहिला नंबर आला. माझा यावर्षी विज्ञान प्रदर्शनात सुद्धा पहिला नंबर आला. अगं, यंदा आमचे 500 इंग्रजी शब्द पाठांतर करून घेतले. आपलं सगळं शिक्षण मोफत होतंय, तरी पण लोक असं का म्हणतात की मराठी शाळा बंद होतात म्हणून, जी आमच्यासारख्या मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देते. सर, आज माझ्या नाती मला प्रश्न विचारत होत्या की महाराष्ट्राचा जन्म कसा झाला, मराठीच का बोलायला पाहिजे, नेमका विषय काय झाला? दादा, खरं सांगू, आपल्या शाळेवर आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि ग्रामस्थांचे भरभरून प्रेम आहे हो. दादा, आपल्या शाळेची काही अडचण नाही, पण काही ठिकाणी काही पालकांमध्ये थोडासा विचार बदललेला वाटतो. म्हणजे इमारत किती मोठी आहे हे महत्वाचं नाही, बरोबर. पण त्या इमारतीच्या छताखाली किती दर्जेदार शिक्षण मिळतंय हे महत्वाचं आहे. दादा, हो. सगळ्याच मराठी शाळा समृद्ध आहेत, हा. चांगल्या शिक्षण देणारे आहेत. आज तगायत असंख्य विद्यार्थी त्यातून घडून गेले. मग तुम्ही मुलांवर चांगलेच संस्कार केलेत. इतके वर्ष कोकण बोर्ड 10वी-12वीच्या परीक्षेमध्ये राज्यामध्ये अव्वल आहे. याचं कारण एकच, येथील प्राथमिक शिक्षण दर्जेदार. बरोबर. माझी आपणाला कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या पाल्याला आपल्या गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेमध्येच घाला. माझा मुलगा माझ्याच गावातील, माझ्या वाडीतील जिल्हा परिषद मराठी शाळेचा विद्यार्थी आहे. त्याच्या प्रगतीचा मला सार्थ अभिमान आहे. या वर्षी मी माझ्या मुलाला इयत्ता पहिलीत माझ्याच गावातील मराठी शाळेत मी टाकणार. आमची शाळा मराठी शाळा, तुमची